नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। तर बघा, आजच्या दिवशी आपण 5 आणि 6 जुलै अशा 2 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बी.एन. गंगाधर। जुलै 2024 मध्ये बी.एन. गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी यापूर्वी वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते। याशिवाय डॉक्टर संजय बिहारी यांची वैद्यकीय मूल्यमापन व मानांकन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर संजय बिहारी हे तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक आहेत। या दोन्ही नियुक्त्या वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे 4 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आल्या आहेत। 25 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यात आली। त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते। तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये अध्यक्षांसह 33 सदस्य, 10 पदसिद्ध सदस्य आणि 22 अर्धवेळ सदस्य असतात। तर बघा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे बी.एन. गंगाधर आणि त्यांच्या जागीच वैद्यकीय मूल्यमापन व मानांकन मंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजय बिहारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष आहेत बी.एन. गंगाधर। नेक्स्ट आहे, भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंटची 16वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मेघालय। 3 जुलै 2024 रोजी उमरोई मेघालय येथे नोमॅडिक एलिफंट सरावाला सुरुवात झाली आहे। या सरावाची ही 16वी आवृत्ती आहे। 3 ते 16 जुलै असा या 2 आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे। दरवर्षी प्रशिक्षण कार्यक्रम आळीपाळीने मंगोलिया आणि भारतामध्ये आयोजित केला जातो। सरावाची 15वी आवृत्ती 2023 मध्ये उलानबाटर मंगोलिया येथे झाली। तर बघा, नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव भारत मंगोलिया या देशांदरम्यान आहे। 2024 मधली ही 16वी आवृत्ती आहे। कालावधी आहे 3 ते 16 जुलै 2024 आणि ठिकाण आहे मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर टी.व्ही. रविचंद्रन आणि पवन कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जुलै 2024 मध्ये टी.व्ही. रविचंद्रन आणि पवन कपूर यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। टी.व्ही. रविचंद्रन हे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। ते सध्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक आहेत। तर पवन कपूर हे 1990च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत। त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे। नेक्स्ट आहे, हेमंत सोरेन झारखंडचे कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? तर 3ऱ्यांदा झालेले आहेत ते। जुलै 2024 मध्ये हेमंत सोरेन झारखंडचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत। सीएम चंपाई सोरेन यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। चंपाई सोरेन हे झारखंडचे फक्त 152 दिवस मुख्यमंत्री होते। ते 2 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री झाले। तर बघा, 2013 मध्ये हेमंत सोरेन पहिल्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आणि 2019 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले। तर आता जुलै 2024 मध्ये ते झारखंडचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत। नेक्स्ट आहे, युनेस्को जागतिक वारसा समितीचे 46वे सत्र कोणत्या देशात आयोजित करणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात आहे। भारत युनेस्को जागतिक वारसा समितीचे 46वे सत्र नवी दिल्ली येथे 21 ते 31 जुलै दरम्यान भारत मंडपम येथे आयोजित करणार आहे। तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित होणार आहे। कालावधी आहे 21 ते 31 जुलै। या सत्रात 195 देशातील राज्यपक्षांचे 2500हून अधिक प्रतिनिधी, सल्लागार संस्था, वरिष्ठ मुत्सद्दी, हेरिटेज तज्ज्ञ, अभ्यासक आणि संशोधक सहभागी होणार आहेत। 21 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे। जागतिक वारसा समितीचे सध्या 21 सदस्य आहेत। ही समिती जागतिक वारसा अधिवेशनाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे। 16 नोव्हेंबर 1972 रोजी युनेस्कोच्या 17व्या अधिवेशनात दत्तक घेतलेल्या जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणावरील अधिवेशनांतर्गत याची स्थापना करण्यात आली। समितीचे 45वे अधिवेशन सौदी अरेबियातील रियाध येथे पार पडले। तर 46वे जे आहे हे सत्र किंवा अधिवेशन हे भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी 21 ते 31 जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे।
नेक्स्ट आहे प्युमा इंडियाने आपला राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी यांची. प्युमा इंडियाने रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी यांची राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. रियान पराग हे IPL मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळतो. तर 2018 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या भारतीय अंडर-19 संघाचा तो भाग होता. तर नितीश कुमार रेड्डी हे IPL 2024च्या इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर होता. तर बघा, प्युमा इंडियाने आपला राजदूत म्हणून रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट आहे फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर सिंगापूर या ठिकाणी. तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच आयोजित करण्याची घोषणा केली आहे. हा वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना सिंगापूर येथे होणार आहे. हा सामना भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात 20 नोव्हेंबर आणि 15 डिसेंबर रोजी होणार आहे. नेक्स्ट आहे पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर पी गीता यांना देण्यात आलेला आहे. लेखिका, समीक्षक आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या पी गीता यांना पहिल्या के सरस्वती अम्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना महिला हक्क आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते. हा पुरस्कार विंग्स म्हणजेच विमेन इंटिग्रेशन अँड ग्रोथ थ्रू स्पोर्ट्स केरळने दिला आहे. सरस्वती अम्मा पुरस्कार हा साहित्य आणि सामाजिक सुधारणेसाठी विशेषतः स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा एक साहित्यिक आणि सामाजिक सन्मान आहे. तर बघा, पहिलाच के सरस्वती अम्मा पुरस्कार हा पी गीता यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे वेपन सिस्टीम स्कूल चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी. भारतीय वायुसेना प्रमुख विवेक राम चौधरी यांनी हैदराबादमध्ये नव्याने स्थापन केलेल्या वेपन सिस्टीम स्कूलचे उद्घाटन केले. बेगमपेट एअर फोर्स स्टेशन हैदराबाद येथे नवीन वेपन सिस्टीम स्कूल स्थापन करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाला भविष्यासाठी तयार करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे लॉस एंजेलिस येथील भारतीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला आहे? तर गर्ल्स विल बी गर्ल्स या चित्रपटाला मिळालेला आहे. लॉस एंजेलिस येथील भारतीय चित्रपट महोत्सवात गर्ल्स विल बी गर्ल्स चित्रपटाने ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकला. चित्रपटाची निर्मिती रुचा चड्डा आणि अली फाजल यांनी केली आहे. या चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शक सुची तलाटी आहेत. गर्ल्स विल बी गर्ल्स हा 2024चा इंडो फ्रेंच येणारा ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात कानी कुसरुती आणि प्रीती पाणिग्राही यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने यापूर्वी रोमानियातील ट्रान्सलेव्हेनिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि फ्रान्समधील बियारिट्झ फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकला आहे. नेक्स्ट आहे 15वा टॉय बीच इंटरनॅशनल B2B एक्स्पो 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 15वा टॉय बीच इंटरनॅशनल B2B एक्स्पो 2024 6 जुलैपासून नवी दिल्ली येथे होणार आहे. या मेळाव्यात 300हून अधिक देशांतर्गत कंपन्या सहभागी होणार आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात झिका व्हायरस आढळल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सल्लागार जारी केलेला आहे? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात झिका विषाणूचे प्रकरण आढळल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने झिका विषाणूवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यांना एक ॲडवायझरी जारी केली आहे. प्रभावित भागात झिका व्हायरसच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची थेट चाचणी करण्याचे राज्यांना आवाहन करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे नुकतेच स्मृती विश्वास यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर अभिनेत्री होत्या. जुलै 2024 मध्ये अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे वयाच्या 100व्या वर्षी नाशिकमध्ये निधन झाले. स्मृती विश्वास 1930 ते 1960 पर्यंत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री होत्या. स्मृती यांनी वयाच्या 10व्या वर्षी संध्या या बंगाली चित्रपटातून बाल अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. नेक्स्ट आहे अफगाणिस्तानवर झालेल्या 3ऱ्या संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताच्या वतीने कोण सहभागी झाले होते? तर JP सिंग. 30 जून आणि 1 जुलै 2024 रोजी कतारची राजधानी दोहा येथे अफगाणिस्तानवरील 3री संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती. अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या तालिबानने प्रथमच अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भाग घेतला. भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव JP सिंग यांनी केले. ही परिषद संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केली होती. या परिषदेत युरोपियन युनियन, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यासह 25 देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे विशेष प्रतिनिधी उपस्थित होते. तालिबानचे प्रतिनिधित्व तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी केले. नेक्स्ट आहे नुकतीच संपूर्णता मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नीती आयोगाने सुरू केलेली आहे.
नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केले आहे। ही 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 3 महिन्यांची मोहीम आहे। तर 112 महत्वाकांक्षी जिल्हे आणि 500 महत्वाकांक्षी ब्लॉकमधील 6 निवडलेल्या निर्देशांकापैकी प्रत्येकामध्ये संपृक्तता प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे। 6 प्रमुख निर्देशांकामध्ये प्रसूतीपूर्व काळजी घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी तपासणी केलेल्या लोकांची टक्केवारी, माते आरोग्य काळजी टक्केवारी इत्यादीचा समावेश आहे। नीती आयोगाने जानेवारी 2018 मध्ये आकांक्षा जिल्हा कार्यक्रम आणि जानेवारी 2023 मध्ये आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम सुरू केला होता। तर बघा, संपूर्णता मोहीम हे 4 जुलै रोजी नीती आयोगाने सुरू केलेले आहे आणि हे 3 महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे ICC T20 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू कोण बनला आहे? तर हार्दिक पांड्या। ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेला हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे। हार्दिक पांड्याने श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगासोबत नंबर 1 चे स्थान शेअर केले आहे। म्हणजेच ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर भारताचा हार्दिक पांड्या आणि श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा हे दोघेही प्रथम क्रमांकावरती आहेत। नेक्स्ट आहे वेलची रोगाच्या अभ्यासासाठी भारतीय मसाले मंडळाने AI टूल्स विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर यांच्याशी करार केलेला आहे। नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि भारतीय मसाला बोर्ड यांनी सिक्कीममध्ये वेलचीचे मोठे रोग शोधण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे। कोलकाता येथील NICच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे चालवले जाणारे रोग लवकर शोधणे आणि त्यांचे निराकरण करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे। हा करार 3 महिन्यांच्या चर्चेनंतर झाला आहे आणि सिक्कीममधील कृषी प्रगतीसाठी AIचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच सेबेक्स-2 नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब कोणी यशस्वीपणे विकसित आणि प्रमाणित केला आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय नौदल। भारतीय नौदलाने सेबेक्स-2 नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब यशस्वीरित्या विकसित केला आणि प्रमाणित केला आहे। हे मानक TNT ट्रिनिट्रोटोल्युएन पेक्षा 2.01 पट अधिक शक्तिशाली आहे। हे मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडने विकसित केले आहे। नेक्स्ट आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे नवीन नाव काय आहे? तर सन्मान कॅपिटल लिमिटेड असे नाव आहे। इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने स्वतःला सन्मान कॅपिटल लिमिटेड असे नाव दिले आहे। हा बदल प्रवर्तक नेतृत्वाखालील संस्थांकडून बोर्ड चालित वैविध्यपूर्ण वित्तीय संस्थेकडे बदल दर्शवितो। नियामक मंजुरी मिळाल्यानंतर प्रभावी होणारे रिब्रँडिंग 2000 मध्ये इंडिया बुल्स फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड म्हणून कंपनीच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षांच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। तर बघा, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे नवीन नाव असणार आहे सन्मान कॅपिटल लिमिटेड। नेक्स्ट आहे राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर अंतराळ शर्यतीत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर ज्योती याराजी यांनी जिंकलेले आहे। भारताच्या ज्योती याराजीने पंचकुला येथील राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे। ज्योतीने 13.06 सेकंद वेळेसह विजय मिळवला। तर पुरुषांच्या 110 मीटर हर्डल्समध्ये तेजस सिरसेने 13.54 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले। ज्योती आणि तेजस हे दोघेही जागतिक क्रमवारीद्वारे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे। नेक्स्ट आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर कझाकस्तान या देशामध्ये। 3 जुलै 2024 रोजी 24वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद 2024 हे कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित करण्यात आली। तर बघा, कितवी आवृत्ती आहे? तर 24वी ही परिषद आहे आणि कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित करण्यात आली। कालावधी होता 3 जुलै 2024। या परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले। अफगाणिस्तानातील परिस्थिती, रशिया युक्रेन युद्ध आणि SCO सदस्य देशांमधील एकूण सुरक्षा सहकार्याला चालना देण्यावर या परिषदेत चर्चा झाली। जयशंकर यांनी 3 जुलैपासून सुरू झालेल्या 2 दिवसीय शिखर परिषदेत SCO सदस्य ताजिकिस्तान आणि रशिया आणि सर्वात नवीन सदस्य बेलारूस यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठकाही घेतल्या। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झाले आहे? तर कू हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झालेले आहे। तर बघा, जुलै 2024 मध्ये भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू हे आता बंद झाले आहे। कूचे संस्थापक अप्रेम्य राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी हा निर्णय जाहीर केला। मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर याच्याशी स्पर्धा करण्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आले होते।
कू बऱ्याच काळापासून आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे आणि निधीची कमतरता होती. 14 नोव्हेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आलेले कू हे भाषा आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होते. वापरकर्ते हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, पंजाबी, इंग्रजी यासह 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये या ॲपद्वारे त्यांचे विचार शेअर करू शकत होते. नेक्स्ट आहे ग्लोबल इंडिया AI समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. ग्लोबल इंडिया AI समिट 2024 चे आयोजन नवी दिल्ली येथे 3 ते 4 जुलै 2024 रोजी करण्यात आले. यात आघाडीचे AI तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था उपस्थित राहिल्या. ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे लीड चेअर म्हणून भारत GPIच्या मिशनला पुढे नेण्यासाठी काम करणार आहे. नेक्स्ट आहे UPSC उमेदवारांना मदत करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर निर्माण पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. 2 जुलै 2024 रोजी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे निर्माण पोर्टलचे उद्घाटन केले. हे पोर्टल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मिशन कर्मयोगीच्या दूरदृष्टीनुसार आहे. 2024 मध्ये UPSCच्या प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हुशार तरुणांना मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. कोल इंडिया लिमिटेडद्वारे सुरू करण्यात आलेली ही एक अनोखी CSR योजना आहे, जिथे ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील गुणवंत तरुणांसाठी जे 2024 मध्ये UPSC परीक्षेच्या प्राथमिक फेरीत पात्र झाले आहेत. प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 1 लाख रुपयांची मदत देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या उमेदवारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹8 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि ते SC, ST, महिला किंवा तृतीय लिंगाचे असले पाहिजेत आणि CIL कार्यरत असलेल्या 39 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्याचे कायमचे रहिवासी असले पाहिजेत. तर बघा, UPSC उमेदवारांना मदत करण्यासाठी निर्माण पोर्टल सुरू केलेले आहे कोल इंडिया लिमिटेडद्वारे. नेक्स्ट आहे न्यायमूर्ती शील नागू यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंजाब आणि हरियाणा. केंद्राने जुलै 2024 मध्ये न्यायमूर्ती शील नागू यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्यांनी 24 मे 2024 रोजी मुख्य न्यायमूर्ती रवी मलिमत यांनी पद सोडल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले होते. त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियनच्या शिफारशीनंतर झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.